आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री माननीय श्री संदीप पानजी भुमरे, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब, कृषी मंत्री माननीय श्री अब्दुल सत्तार जी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित विधानसभा सदस्य श्री संजयजी सिरसाट, श्री प्रदीपजी जयस्वाल आणि श्री नारायणजी कुचे, विद्यापीठाचे प्रकुलगुरू कुलसचिव, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित डिव्हिजनल कमिशनर, जिल्हाधिकारी, विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, इतर गणमान्य अतिथी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सोहळा करण्यात आलेला आहे आणि या सोहळा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला साजरा होतो आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपस्थित आहे। जसं उदय सामंत साहेबांनी सांगितलं की सर 10 वर्षानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री या विद्यापीठ परिसरामध्ये येत आहेत, आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजचा हा ऐतिहासिक क्षण मित्रांनो यासाठी आहे की ज्या महामानवाचं नाव या विद्यापीठाला दिलं आहे त्या डॉक्टर आंबेडकरांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या साह्यानं भारतीय घटनेतून प्रत्येक नागरिकाला आपले हक्क मिळवून दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीने हिंदवी स्वतंत्र स्थापन करून दिले। या दोन्ही महापुरुषांचे पुतळे विद्यापीठामध्ये आहेत, ते निश्चितच आमच्या या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी अनेक दिवसाची होती। विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती, विधिसभा या सर्व प्राधिकरणांनी एकमताने तो ठराव पास केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्यापीठ परिसरामध्ये झाला पाहिजे। व्यवस्थापन समितीने श्री संजयजी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती स्थापन केली। समितीने त्याची रूपरेषा आखली। शासन आणि जिल्हा प्रशासनाचंही आम्हाला खूप मोठं सहकार्य यामध्ये मिळालं। समाजातील सर्व घटकांनी संकल्पना उचलून धरली। शिल्पकार साळुंके दाम्पत्यांनी ही कला कृती साकारली आणि जसा आता यांचा ज्यांचा सत्कार झालाय त्या अतुल निकम यांनी बांधकामाची जबाबदारी घेतली। विद्यापीठातील बांधकाम विभाग, शासकीय बांधकाम विभाग या सर्वांच्या प्रयत्नाने या पुतळ्याचे काम पूर्णत्वास गेली। ही सर्व मंडळी आणि ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यास हातभार लावला, कारण गेल्या 10 दिवसापासून माझ्याकडे अनेक लोक अप्रोच होतात, अनेक संघटना सांगतायत की आमची मागणी होती, आमचं नाव उच्चारा, आमचं नाव माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा, पण या सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही। ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यात सहभाग घेतला त्या सर्वांचं या प्रसंगी मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि हे ऐतिहासिक कार्य कुलगुरू म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये व्हावं हेही मी माझे एक भाग्य समजतो। मित्रांनो, शिवाजी महाराजांचा पुतळा विद्यापीठामध्ये आहे। शिवाजी महाराज एक योद्धा म्हणून प्रसिद्ध होते, पण बदलत्या काळामध्ये, कारण युद्ध ही त्या काळाची गरज होती, बदलत्या काळामध्ये शिवाजी महाराजांची जी प्रशासकीय कौशल्य आहेत ती आपण ध्यानात घेतली पाहिजे आणि तो आदर्श समोर ठेवून आपलं जीवन अंगीकारलं पाहिजे। कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा 300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जी व्यवस्थापन कौशल्य त्यावेळी आकारली त्याचंच आता सुद्धा या
बदलत्या काळामध्ये सुद्धा उपयोग होतो आहे आणि या पुतळा निश्चितच आपल्याला प्रेरणा देईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतोय. माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की सर, या विद्यापीठाची स्थापना 23 ऑगस्ट 1958 रोजी फक्त 6 महाविद्यालय आणि 3000 विद्यार्थी झाले. 14 जानेवारी 1994 मध्ये विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाव विस्तार झाला. 2004 मध्ये उस्मानाबादला उपपरिसराची स्थापना झाली. पुढे त्याचं उपपरिसरामध्ये कन्व्हर्शन झालंय आणि आज विद्यापीठामध्ये 45 शैक्षणिक विभाग मुख्य परिसरामध्ये तर 10 शैक्षणिक विभाग उस्मानाबाद येथील उपपरिसरामध्ये आहेत. विद्यापीठावर जवळपास 450हून अधिक महाविद्यालय संलग्नित आहेत आणि 4.5 लाखाच्या वरती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माननीय सावंत साहेबांनी संतपीठाबद्दल सांगितलंय. पैठणला संतपीठ सर उद्या त्याला 1 वर्ष होत आहे. मागल्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वर्धापन दिनी त्याचं उद्घाटन झालं. भुमरे साहेब सुद्धा त्यावेळी होते. सावंत साहेब बोलताना बोलले की त्याला निधी अपुरा आहे. तो आपण डिक्लेअरही केला 20 करोड रुपयाच्या संतपीठाला. पण आमची एक जी मागणी त्यावेळी संतपीठाच्या निमित्ताने होती ती पार्शली ऍक्सेप्ट करण्यात आली. आमचा प्रस्ताव असा होता की संतपीठ हे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन असावं, एक स्वायत्त संस्था असावी. ती स्वायत्तता आपल्या मुख्यमंत्री काळाच्या या कार्यकाळामध्ये आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. कारण स्वायत्त संस्था झाल्यानंतरच ती खरोखरी डेव्हलप होऊ शकेल. विद्यापीठामध्ये अनेक उपक्रम चालत आहेत. धनसावंगीचं मॉडेल कॉलेज एक उत्कृष्ट मॉडेल कॉलेज या विद्यापीठामध्ये आहे. विद्यापीठाला नॅक ए ग्रेड आहे. NRI रँकिंग पहिल्या 100 मध्ये जी महाराष्ट्रातली 3 विद्यापीठे आहेत, मुंबई, पुणे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नंबर लागतोय. हे सुद्धा आपल्या सर्वांना घोषणावं आहे. सर, मी अभिमानाने सांगू इच्छितो की कोविडमध्ये हे देशातलं पहिलं विद्यापीठ आहे की ज्यांनी 2 कोविड लॅब स्थापन करून जवळपास 6 लाख सॅम्पल्स आपण कोविडचे टेस्ट केली. याच्यामध्ये जिल्हाधिकारी माननीय चव्हाण साहेब इथे आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो की CSR फंडामधनं जवळपास 3 करोड रुपये त्यांनी देऊन एक कोविड सेंटर औरंगाबादला आणि दुसरं कोविड सेंटर उस्मानाबादला आम्ही स्थापन केलं आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून ती योजना आम्ही चांगल्या तऱ्हेने राबवतो आहे. विद्यापीठामध्ये संशोधन कार्य प्रगती स्तरावरती आहे. आज या ग्रामीण विद्यापीठामध्ये जवळपास 43 स्टार्टअप्स आहेत, 15 पेटंट्स आहेत, 13 करोड रुपयाच्या रिसर्च ग्रँट्स आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. विद्यापीठामध्ये जसं आता माझे मुख्यमंत्र्यांसोबत बोलताना सांगितले की काही नवीन कोर्सेस आम्ही सुरू केले. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, फॉरेन्सिक सायन्स आहे, मेडिकल टुरिझम आहे, व्हायरोलॉजीचा डिप्लोमा आहे. असे बदलत्या काळामध्ये जी समाजाची आणि संशोधनाची आवश्यकता आहे ते ही विद्यापीठ पूर्ण करत आहे. जालनाला 10 एकर जमीन आम्हाला कौशल्य विकास केंद्रासाठी मिळाली. 25 एकर आंबेजोगाईला मिळाली. मग या सर्व मंत्र्यांना सर्व बहुतेक आमच्या विद्यापीठ परिसरातली आहे. माझी विनंती आहे की हे दोन्ही कौशल्य केंद्र चांगल्या तऱ्हेने सुरू व्हावेत. शासनाजवळ आमची जमीन पण आहे. सर, बहुसंख्य विद्यार्थी या ग्रामीण भागातून येणारे आहेत आणि अत्यंत कमी शुल्कामध्ये हे विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण देत आहे. इथे तर काही विद्यार्थी असे आहे की त्यातली पहिली पिढी त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी या ठिकाणी शिक्षण घेत आहे. अनेक गेल्या 2 वर्षात आम्ही बघतोय मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ, याही वर्षी कदाचित ती स्थिती आहे. त्यामुळे ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शुल्कामध्ये सवलत देण्याचा जो निर्णय विद्यापीठाने 2 वर्षामध्ये घेतला. कोविडमध्ये ज्यांनी आपले पालक गमावले त्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण आम्ही निशुल्क पद्धतीने द्यायचा सुद्धा निर्णय घेतला. त्याबद्दल सुद्धा मी आमच्या प्राधिकरणाचं सर्व अभिनंदन करतो. सर, या ग्रामीण विद्यापीठामध्ये अनेक अडचणींना आम्हाला तोंड देत आहोत. आव्हानं बरीच आहेत. या ठिकाणी आपण आलात ती संधी साधून, कारण सत्तार साहेबांनी मला सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री येत आहेत.
महामानवाच्या नावाने असलेल्या विद्यापीठामध्ये येत आहेत आणि उद्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आहे. त्यामुळे कुलगुरू साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे मागाल ते तुम्हाला मिळेल अशा प्रकारचं आश्वासन मला सत्तार साहेबांनी दिलंय. सत्तार साहेब आपल्या शब्दाचा मान राखून मी माझ्या काही मागण्या अर्थात विद्यापीठासाठी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत ठेवतोय. त्याच्यामध्ये शैक्षणिक आहेत, संशोधनात्मक आहेत, प्रशासकीय आहेत आणि काही इमारतीचे प्रस्ताव आहेत. प्रामुख्याने विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची इमारत तयार आहे. तत्कालीन खासदार माननीय जाधव साहेब यांच्या निधीतनं ती इमारत बांधण्यात आली. मात्र हे संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे. सामाजिक शास्त्र विभागाचं एक संकुल ते बांधकाम आम्हाला बांधायचं आहे. विद्यापीठामध्ये 15 अध्यासन केंद्र आहेत. हे अध्यासन केंद्र एकत्र येऊन अध्यासन केंद्र संकुल सुद्धा आम्हाला बांधण्याचा आमचा प्रयास आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराचं सुशोभीकरण सुद्धा आम्ही सुरू केलं आहे. आणि जे नामकरण विद्यापीठाचं झालंय त्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं एक शहीद स्मारक सुद्धा बांधण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेतलाय. त्यालाही निधीची आवश्यकता आहे. या विद्यापीठामध्ये बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत आणि अत्यल्प शुल्कावरती आम्ही त्यांची राहण्याची व्यवस्था करतोय. मात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता विद्यार्थी वसतिगृह अपुरे पडत आहेत. त्यामुळे एक नवीन वसतिगृह बांधायचं सुद्धा आमचं मगाशी बोलताना सावंत साहेबांनी सांगितलं, कारण ते एज्युकेशन मिनिस्टर होते, त्यांना एज्युकेशनच्या कथा व्यथा काय आहे ते माहिती आहे. ते बोलले की फॉरेनचे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे आले पाहिजेत, पण तशा प्रकारच्या फॅसिलिटी सुद्धा विद्यापीठाने क्रिएट करणं आवश्यक आहे. आमच्याकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं एक हॉस्टेल आहे, त्याचं विस्तारीकरण सुद्धा आम्हाला करणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे. विद्यापीठाचं परिसर मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की 725 एकराचा आहे, परंतु काही ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे. मी माननीय कलेक्टर साहेबांना मध्ये एका जाहीर भाषणामध्ये सांगितलं की हे एन्क्रोचमेंट हटवण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा आणि ही संरक्षण भिंत बांधण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे. स्विमिंग पूलाचं नूतनीकरण, विद्यापीठातील आरोग्य केंद्राचं विस्तारीकरण आणि विद्यापीठातील रस्ते बांधणी असा एकत्र हा 110 करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट आहे विकासचा. त्या संबंधाची घोषणा आपण करावी अशी मला वाटते. सर, आता आणखी काय अडचणी आहेत ज्या फक्त आमच्या विद्यापीठाच्या नाही आहेत. आपलं शासन नवीन आलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्र काही गोष्टींनी खूप भरडलं जात आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये शिक्षकांची प्राध्यापकांची संख्या आहे 50% आली आणि 50% आदरणीय मुख्यमंत्री आपल्या भावनांचा निश्चितच आदर करतील आणि आजच डिक्लेअर करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि या 50% जागा रिक्त असताना अकॅडमिक एक्सलन्स कसं द्यावं आणि जागतिक स्तरावरती आपण स्पर्धा कशा करावी हाही आमच्यासारख्या कुलगुरूंसमोर एक प्रश्न असतो. त्यामुळे या भरतीची आवश्यकता आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरती अजूनपर्यंत झाली नाही, ती होणं आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, 2 प्रश्न जिव्हाळ्याचे या विद्यापीठासोबत आपण सांगू इच्छितो की गेल्या 20 वर्षापासून या विद्यापीठामध्ये 436 रोजंदार कामगार काम करत आहेत. त्याचा पूर्ण भूर्दंड हा विद्यापीठ निधीवरती पडतो आहे. त्यांना सुद्धा
नियमित सेवेमध्ये सामील करून घ्यावं अशी आमची मला या ठिकाणी विनंती राहील. आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक मागणी माझ्याबद्दल सांगितली की सर्वांना 7वा वेतन आयोग मिळाला, मात्र त्यांना मिळाला नाही, तोही त्यांना प्राप्त करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. खूप काही मी आपल्यासमोर ठेवलंय, पण आपण एक सक्षम मुख्यमंत्री आहात. आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. शिवाजी महाराज जसे जाणता राजा आहेत तसे आपण जाणते राजा आहात, आणि या सर्व प्रजेच्या मागण्या आपण मान्य कराल अशी मी अपेक्षा करतो. आपण या ठिकाणी आलात, आमचं निमंत्रण स्वीकारलं. माननीय सावंत साहेब आणि सत्तार साहेब यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. तुमच्यामुळं मुख्यमंत्री साहेब आज इथे पोहोचले आणि आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालात. त्याबद्दल मी आपलं सर्वांचंही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.